उमेदवारी दाखल केलेली आहे. आता काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? जनतेसमोर मी गेली 25 वर्ष श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. त्यामुळं श्रीगोंदा शहराचे खरे प्रश्न काय आहेत आणि सर्व प्रश्नांची जाण असून प्रत्येक प्रभागाच्या प्रश्नांची या ठिकाणी मला जाण आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये मी 100% हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील. 7 वर्ष होतं असा विरोधाचा आरोप आहे, त्याविरुद्ध झालाय. उद्याच्या कालावधीमध्ये प्रचार सभेतून सर्व गोष्टींचा खुलासा केला जाईल. मला या ठिकाणी एकच सांगायचं की मी प्रथमच या ठिकाणी श्रीगोंदा शहराचं नेतृत्व करत असताना मी श्रीगोंदा शहराला साथ दिली की आपण शिवसेनेचा सेपरेट धनुष्यबाणावर सेपरेट पॅनल तयार करतोय आणि माझ्या शहरातील जनतेने शहरातील आमच्या तरुण आज वर्ग आहे त्या उमेदवारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या विश्वासावर हे सर्व उमेदवार आज माझ्याबरोबर खंबीर उभे राहिलेत. उद्याच्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर जे उमेदवार आहेत यामध्ये काही अनुभवी आहेत, काही नवीन आहेत, काही जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणार आहेत आणि त्याच्यासाठी पळणार आहेत. त्यामुळे मला एक समाधान आहे. आजपर्यंत तिकीट मागायला आम्ही शहरातील लोक इतर नेत्यांच्या खेडेगावाच्या नेत्यांच्या दारात जात होतो, परंतु मी माझं नेतृत्व जाहीर केल्यानंतर शहरातल्या जनतेने माझं नेतृत्व स्वीकारले. या ठिकाणी माझा पूर्णच्या पूर्ण 22 जणांचा पॅनल या ठिकाणी समर्थपणे या ठिकाणी उभा आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत आणि उद्याच्या कालावधीमध्ये येत्या 3 तारखेला 3 डिसेंबरला 22 आणि नगराध्यक्षाचे 23 असं 23च्या 23 जागा धनुष्यबाणावर येणार म्हणजे येणारच. आपण महाविकास आघाडीकडे आपण गेला होता समजतंय. महाविकास आघाडीचं माझी काही चर्चा नाही, काहीच नाही. राष्ट्रवादीकडे मी ज्या दिवशी शिवसेनेच्या मुलाखती जाहीर केल्या त्याच्या आधी मी राष्ट्रवादीचा प्रयत्न केला की आपण एकत्रित पॅनल करू, परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये थोडंसं ट्युनिंग जुळलं नाही. त्यामुळं थोडंसं माझ्यासाठी पिरियड कमी होता, त्यामुळे मी सेपरेट करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या निर्णयाला शहरातील जनतेने निश्चितपणे साथ दिलेला आहे. उद्याच्या कालावधीमध्ये शहरातील जनता नगराध्यक्ष आणि माझे 22 उमेदवार यांच्या पाठीशी उभी राहील हा मला आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की तुम्ही देखील मध्यंतरी मुलाखत दिली होती, पण काल पुन्हा त्यांचं स्टेटमेंट मी मुलाखत द्यायला गेलो नव्हतो. मी एका शिवसेनेचा नेता आहे. मी राष्ट्रवादीकडे मुलाखत द्यायला जायचं कारण नाही. मी त्यांना म्हणत होतो राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आपण एकत्र पॅनल करू, तुमचा प्रस्ताव द्या. त्यांनी प्रस्ताव वेळेत दिला नाही, त्यामुळे मी सेपरेट पॅनल केलेला आहे. राष्ट्रवादी बरेच उमेदवार तुमचे झाले. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह दिलंय त्यांना, ते उमेदवारांना प्रश्न विचारा. ते माझ्या आज धनुष्यबाणा उभे आहेत. ते राष्ट्रवादीचे आहेत का कोणाचे ते मला इतिहास माहिती नाही. मी आज त्यांना धनुष्यबाण हातात दिलेलं आहे आणि ते धनुष्यबाण घेऊन तयार आहेत. 22 तारखेनंतर सगळे धनुष्यबाण 22 तारखेनंतर प्रचारात उतरतील आणि 3 तारखेला निकाल लावतील. ओके. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.